नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू युअर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। तर आज आपण जव्हारला आलो आहे, जिकडे आहे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे। आज आपण त्यांचं दर्शन घ्यायला जव्हारला आलेलो आहे। या मठाचा ॲड्रेस जो आहे तो मी तुम्हाला सांगतो। गणगोत्री गल्ली, महादेव पथ, जव्हार। डेपोपासून साधारण 10 मिनिटावर आहे। रस्ता फार छोटा आहे तर गाडी येऊ शकत नाही, गाडी आपल्याला मेन रोडवरतीच उभी करावी लागते। तर हा जो मठ आहे हा जव्हार सिटीच्या मधोमधच आहे। रस्ते फार छोटे आहेत तर ट्रॅफिक वगैरे पण होऊ शकतो, तर आपण त्या हिशोबाने प्लॅनिंग करून या वीकेंड्सला आलात तर बरं होईल। आणि आता आपण जाऊया मठामध्ये आणि स्वामींचं दर्शन घेऊया। श्री स्वामी समर्थ। तर आताच आपण स्वामींचं दर्शन घेतलं आहे। खूप छानसं मठ आहे आणि आता आपण बाहेर आलेलो आहे। तर मठाची रचना तर तुम्ही बघा, ते एक जुनं कौलारू घर कसं त्या हिशोबाने डिझाईन केलेलं आहे। खूप छान वाटते, सिटीच्या मधोमध आणि शांत जागेमध्ये आहे।
आणि सोबत इथे प्रदक्षिणा पण आपल्याला करायची. तर प्रदक्षिणा करताना पाठी औदुंबर दर्शन पण आहे. औदुंबराचं झाड आहे जिथे आपल्या दत्तांचा निवास असतो म्हटलं जाते. तर त्याचं पण दर्शन होते आणि ते दर्शन झाल्यानंतर आपली परिक्रमा पूर्ण होते. तर आता बघायला गेलं तर 31 मार्च येत आहे, जिकडे आपला स्वामींचा प्रकट दिन पण आहे. तर त्यानिमित्ताने इथे काही कार्यक्रम पण होणार आहेत. तर आपण पण स्वामी भक्त असाल आणि जव्हारला राहत असाल तर नक्की एकदा इथे भेट द्या. तसं बघायला गेलं तर जव्हार एक टुरिस्ट डेस्टिनेशन पण आहे आणि जे जव्हारला जे टुरिस्ट स्पॉट्स आहेत त्याच्यावरती आम्ही वेगवेगळे व्लॉग्स बनवले, ते आमच्या चॅनलवर आहेतच. तुम्ही आमच्या चॅनलला जाऊन बघाल तर तिकडे जव्हारच्या टुरिस्टवरती आम्ही भरपूर व्लॉग्स बनवले टाकलेले आहेत, त्याची माहिती तुम्हाला भेटेल. सोबत पाहिजे तर मी लिंक्स पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि जर ॲज अ टुरिस्ट म्हणून जर तुम्ही इतर कुठून येत असाल मुंबईवरून वगैरे फिरायला जव्हारला, तर इथे फिरायला आल्यानंतर एकदा या मठाला भेट द्या आणि स्वामीचं दर्शन घ्या. तर या मठाचा जो ॲड्रेस आहे तो आहे गंगोत्री गल्ली जव्हार. साधारण जव्हारचा जो बस डेपो आहे जो आहे तिकडनं साधारण 10 मिनिटावर आहे. बाय रोड तुम्ही येऊ शकतात गाडी घेऊन, पण रस्ते छोटे आहेत तर मेन रोडवरती आपल्याला गाडी उभी करावी लागते आणि मग तिकडनं 1-2 मिनिटाचं चालत यायचं आणि इथेच आपला मठ आहे स्वामींचा. गुगल मॅपवरती पण लोकेशन अवेलेबल आहे. तर या मठाची वेळ आहे सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. आरती झाल्यानंतर हा मठ बंद होतो. मग संध्याकाळी 4ला मठ उघडतो आणि मग तो रात्री 8:30 वाजता मठ हा दर्शनासाठी बंद होऊन जातो आणि 7 वाजता संध्याकाळची महाआरती चालू होऊन जाते. तर या मठाची जी स्थापना आहे ती आहे फेब्रुवारी 2014ला झालेली आहे. साधारण आता 11 वर्ष झाली आणि गेल्याच महिन्यामध्ये 11वा वर्धापन दिन पण साजरा करण्यात आला आहे. आणि या मठाची संकल्पना आहे ती राजेश तेंडुलकर जे जवळचेच निवासी आहेत, स्वामी भक्त आहेत, त्यांना ती संकल्पना झाली आणि त्यांच्या आणि इतरांच्या मदतीने या मठाची इथे उभारणी झालेली आहे. तर 31 तारखेला आता स्वामींचं प्रकट दिन आहे. तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे, खासकर जवळचे निवासी आहेत त्यांना पण त्यांनी इकडे नक्की आणि स्वामींचं दर्शन घ्या. आजूबाजूचे रहिवासी जे पण असेल, पालघर बोईसरचे वगैरे पण जे असेल, ज्यांना शक्य असेल इथे येणं त्यांनी नक्की या आणि या स्वामींच्या मठाला आपली उपस्थिती देऊन स्वामींचा आशीर्वाद नक्की घ्या. तर भेटू आता आपण एका नवीन ब्लॉगसोबत. आजचा ब्लॉग जो आज आपल्याला कसा वाटला, स्वामी दर्शन आपल्याला कसं झालं ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि एकदा तरी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटू आता आपण एका नवीन ब्लॉगसोबत. ते तुम्ही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.